तुमच्या बाळाला जन्म झाल्यानंतर कावीळ बसली, त्याची त्वचा पिवळी पडली, डोळे पिवळे पडलेत, तर तुम्ही बाळाचा जातकर्म संस्कार केला? नमस्कार, मी वैद्य जीवन जाधव. आज आपण भारत सक्षम करताना फ्युचर हेल्थ जनरेशन याच्या प्लॅनिंगमध्ये आपण बालाआयुर्वेदमध्ये जातकर्म संस्कार बघत आहोत. ह्या जातकर्म संस्काराचं वैज्ञानिक स्वरूप आपण बघितलंच. हा जातकर्म संस्कार नक्की करायचा कसा हे आज आपल्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. बऱ्याचदा तुम्ही तुमच्या आजीला किंवा आईला लहान बाळाला वेखंडाची काडी आणि सोन्याची काडी असे एकत्र करून उघडून चाटवताना बघितलेलं असेल बाळाच्या जन्मानंतर. ह्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने जातकर्म संस्कार हा नक्की कसा करायचा याचं विधिक्त पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आयुर्वेदातील चरक, सुश्रुत, वाग्भट, त्याच पद्धतीने काश्यप संहिता अशा प्रकारच्या अनेक संहितांमध्ये तसंच आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा ह्या जातकर्म संस्काराचं अतिशय उत्तम पद्धतीने वर्णन आले. अशा या महत्त्वाच्या जातकर्म संस्काराबद्दल आज आपण बालाआयुर्वेदमध्ये माहिती घेणार आहोत. तर हा संस्कार नक्की करायचा कसा याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगत आहे. बाळाचा जन्म झाला का त्यानंतर पहिल्या 3 दिवसात किंवा पहिल्या 10 दिवसामध्ये हा जातकर्म संस्कार केला गेला पाहिजेत. हा संस्कार करताना शक्यतो बाळाच्या वडिलांनी हा संस्कार केला तर अतिशय उत्तम, किंवा वडील उपलब्ध नसतील घरातील ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा हा संस्कार करू शकतो. तर हा संस्कार करताना पहिल्यांदा काय करायचं आहे की औषधी तूप, त्यानंतर मध ह्या दोघांचं मिश्रण करून त्याच्यामध्ये एखाद्या वैद्याकडून किंवा एखाद्या चांगल्या कंपनीचं तुम्ही सुवर्णभस्म घ्यायचं आहे आणि त्याचं मिश्रण करून ते मिश्रण करताना चांदीच्या वाटीमध्ये, चांदीच्या चमच्याने किंवा पिंपळाच्या पानावर स्टीलच्या चमच्याने सुद्धा तुम्ही मिश्रण करू शकतात आणि ते चाटण बाळाला काही वेदोक्त मंत्र म्हणून ते बाळाला चाटण देऊ शकतात. अशा पद्धतीने वेदोक्त मंत्र म्हणून बाळाला जर छान पद्धतीने हे सुवर्णप्राशन चाटण दिलं गेलं किंवा हा जातकर्म संस्कार केला गेला तर पहिली गोष्ट म्हणजे बाळाच्या पित्याचा हा जो पितृऋण असतो हा फेडला जातो. त्यासोबतच बाळावर हा जातकर्म संस्कार होतो जो की वैज्ञानिक पण आहे आणि वेदोक्त पण आहे, ज्याच्याने बाळाची काविळी कमी होते, बाळाच्या रेस्पिरेटरी सिस्टीमलाही ताकद मिळते. त्यासोबतच बाळाला ग्लुकोज मिळून बाळाचा हायपोग्लायसेमिया सुद्धा आपण टाळू शकतो. त्यासोबतच बाळाला या छोट्याशा मात्रेमधून खूप एनर्जी मिळते आणि बाळाला आपण स्तनपान न देता सुद्धा बाळाला टिकवू शकतो. त्यामुळे बाळाचा सकिंग रिफ्लेक्स असू दे किंवा सॅल्युलर रिफ्लेक्स असू दे हा छान डेव्हलप होतो आणि आपल्याला बाळाला डेव्हलपमेंटमध्ये मदत करता येते. अशा प्रकारे तुमच्या बाळाला जातकर्म संस्कार नक्की करा आणि याच्याबद्दल तुम्हाला माहिती लागली तर नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि हरिवल्लभ हॉस्पिटलमध्ये बालाआयुर्वेद चॅनल याची माहिती नक्की घ्या आणि आपल्या बाळावर हा जातकर्म संस्कार नक्की करा.